श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, माझ्या सारिकाच किचन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर जेवण बनवायचं आणि भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर कढी पकोडा हा बेस्ट उपाय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. तुम्ही म्हणत असाल की आम्हाला येत आहे तरी का दाखवते पण चला, मी केलं म्हणून तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा. तर यासाठी मी फ्रेश अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. तुम्ही घरी लावलेलंही घेऊ शकता, विकतचंही घेऊ शकता. फक्त जास्त आंबट घेऊ नका. लसूण, हिरवी मिरची 4-5 आणि कोथिंबीर मी चिरून ठेवलेला आहे. कढीपत्ता धुवून ठेवलेला आहे आणि आलं मी घेतलेलं आहे, जे किसून घालणार आहे. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घालायचं आहे. जे घेतलं आहे आपण दही, त्यामध्ये फक्त एक भाजीचा चमचाभर बेसन पीठ घालून असं थोडंसं फिरवायचं आहे. जास्त आपल्याला मिक्सर चालवायचं नाही आहे आणि हवं त्यानुसार त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. चला, आपलं कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. तेल छान तापलं आहे कडकडीत आणि कडकडीतच फोडणी कढईला बसली पाहिजे. त्यामुळे खूप छान टेस्ट येते. त्यामध्ये जिरे, मोहरी मी घातलेले आहेत. जिरे, मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला लसूण फोडणीला घालायचं आहे. तुम्ही आले लसणाची पेस्टही घालू शकता, पण मला असा आवडतो म्हणून मी या प्रकारे घालते. तुम्ही नक्की करून बघा. लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मग मिरच्या परतल्या की त्यामध्ये आपला कढीपत्ता घालायचा आहे. हे नंतर आपण घातलं ना की आपलं ते फोडणीमध्ये जळत नाही, म्हणून आपल्याला लसणानंतर हे घालायचं आहे. हे पहा, छान आपलं फोडणी मस्त परतली गेली आहे आणि त्यामध्ये मी आता थोडंसं आलं किसून घालते. मला अजूनही काही याच्यामध्ये मिरची वाटून वगैरे घालायची असेल तर तुम्ही त्याप्रकारे घालू शकता. कारण कोणी आलं, लसूण, खोबरं याचं वाटण करून घालतं, तर पण मी या प्रकारे करते. हे पहा, मी यामध्ये थोडीशी हळद आणि हिंगही टाकलेलं आहे फोडणीमध्ये. छान परतवून झालं की आपलं बॅटर याच्यामध्ये टाकायचं आहे दह्याचं. मस्त कडक फोडणी बसलेली आहे. या प्रकारे आपली कढी मस्त रेडी होते आणि आपल्याला आवश्यकतेनुसार घट्ट पातळ बघून त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी लागेल तसं पाणी घातलं आहे त्यामध्ये, कारण आपल्याला याच्यामध्ये पकोडे घालायचे आहेत आणि पकोडे घातल्यानंतर कढीनंतर घट्ट होते थंड झाल्यावर. त्यामुळे आधीच थोडंसं पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे आणि मी वरनं छान कोथिंबीरही घातलेली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही दही आणि बेसन पीठ जेव्हा मिक्सरला घालता त्यावेळेस त्यामध्ये मीठ घातलं तरी चालतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. हे पहा, आपली कढी छान, त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशी आहे सध्या. जास्त घट्ट नाही आहे आणि पातळही नाही आहे एकदम. हे पहा आपली कढी. मी बेसन पीठ आता कालवायला घेतलं होतं भज्याचं, तो व्हिडिओ मी शूट नाही करू शकले. तर 2 वाट्या बेसन पीठ, त्यामध्ये ओवा जिरे मी हातावर क्रश करून घातलेत, मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि थोडंसं पातळच पीठ त्याचं आपल्याला बनवायचं आहे. आणि छान गोल असे भजे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. छान पकोडे तयार आहेत आपले इकडेही. बघू शकता, कढीला उकळी आलेली आहे आपल्या. अशी उकळी यायला लागली की आपल्याला त्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता, आपल्याला कढी त्यामुळे सतत हलवत राहायची आहे. तिला एकटं सोडायचं नाही आहे जास्त वेळ, मग ती अन्यथा फुटते. फुटू नये म्हणून तिला सारखं आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही, आपली भजी रेडी आहेत. अशी गोल भजी झाली आहेत मस्त. हे पहा, खूप सुंदर वाटत आहेत आणि खायलाही अतिशय छान लागतो कढी पकोडा हा प्रकार. हे पहा, बघू शकता. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हेही मला नक्की सांगा. कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करायलाही विसरू नका आणि प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. आपली भजी तयार आहेत आणि अशीच आम्ही आता कढीमध्ये ते टाकून घेणार आहेत आपले पकोडे. या प्रकारे छान आपले कढी पकोड्याचा बेत आहे. याबरोबर मी तुम्हाला भातही दाखवणार आहे मी कसा केला आहे. तुम्ही साधा प्लेन राईसही करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी थोडे व्हेजीस घालून त्याचा मी भात बनवला आहे, तेही तुम्हाला मी दाखवते पुढे. आपले कढी पकोडे अगदी छान रेडी आहेत. कसे वाटत आहेत मला सांगा नक्की. खूप छान बेत होतो. अगदी लवकर होणार आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये आपले कढी आणि पकोडा तयार होतात. घाईच्या कामालाही अगदी व्यवस्थित ही भाजी आहे. भाजी नाही म्हणता येणार याला,
कढी आणि पकोडा. तर हे पहा आपले कढी पकोडा रेडी आहेत पूर्णपणे. आता आपण भाताची तयारी करूया बघा. मी यासाठी कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. 2 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही हवा तो तांदूळ घेऊ शकता. हव्या त्या व्हेजीस त्याच्यामध्ये टाकू शकता. मी फक्त वाटाणा, गाजर चिरून घेतलेला आहे बारीक आणि थोडंसं फ्लावराचं फूल घेतलेलं आहे मी. बाकी काहीच नाही. मी एवढेच व्हेजीस घातलेले आहे. पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि तेलाची धार थोडीशी आणि स्वच्छ धुवून टाकलेले तांदूळ आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. हे पहा अगदी चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि तांदूळ धुवून घेतले होते तेही यामध्ये टाकून दिलेले आहेत. आणि छान 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तुमच्या कुकरच्या अकॉर्डिंग तुम्हाला समजत असेलच शिट्ट्या किती लागतात भाताला, त्यानुसार तुम्ही शिट्ट्या त्याच्या करून घ्या. माझ्या कुकरला 3 शिट्ट्यामध्ये भात छान होतो. मी 3 शिट्ट्यामध्ये कुकर बंद करणार आहे. तर या प्रकारे आपला भात आता 10 मिनिटामध्ये रेडी होईल. पहा त्याबरोबर मिरचीचा तडका हवा म्हणून मी मिरच्याही टाकलेल्या आहेत. तुमच्याकडे असतील नसतील हे तुम्ही स्किपही करू शकता. पण छान मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही साध्या मिरच्या असतील तरी चालेल, काकडी मिरच्या असतील तरी चालेल. तुम्हाला ज्या आवडतील त्या मिरच्या तुम्ही अशा तळून घ्या. छान लालसर तळल्या की त्यावर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. छान चव येते आणि तोंडाला आणि या कढी पकोड्याबरोबरही त्याची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा या आणि मला नक्की सांगा. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात. मी केकचेही व्हिडिओज बनवते. तर तुम्हाला कुठल्या रेसिपीज आणि केक्स बघायला आवडतील हेही मला सांगा. हे बघा आपला भात छान रेडी आहे. जस्ट आत्ता वाफ गेली त्याची. या प्रकारे आपला भात छान झालेला आहे. कोणाला चिकट लागतो, कोणाला थोडासा ओलसर लागतो किंवा कोरडा लागतो. त्या प्रकारे तुम्ही भात बनवू शकता. तर आपली कढी पकोडा राईस प्लेट आपली तयार आहे. छान मस्त वाफळलेला गरम गरम भात आणि बरोबर कढी आणि पकोडा. कुणाकुणाला आवडतो हा कढी पकोडा मला नक्की सांगा हा कमेंटमध्ये. तुमच्या कमेंट्सची वाट बघते. आपले भजेही छान भिजलेले आहेत. आता यामध्ये पकोडे छान भिजले ना तर आणखी टेस्टी लागतात. असे सोडा थोडासा टाकल्यामुळे आपले भजी छान थोडासाच टाकायचा. जास्त टाकला की आपले त्याचे पकोडेमध्ये विरघळून जातात. त्यामुळे प्रमाणातच टाकायचा. आपला कढी आणि पकोडा डिश रेडी आहे. गरम गरम सर्व करा आणि एन्जॉय करा ही डिश. मला कसा वाटला आहे माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा मस्त डिश झाली तयार. माझ्या नणंदबाईंना मी दिली आहे. त्यांनाही कशी वाटते बघा. त्यांनाही आवडली आहे ही डिश खूप. त्याही सुगरण आहेत. त्याही मस्त सगळे पदार्थ बनवतात. म्हणून मी त्यांना टेस्टला दिलेली आहे. वाव! थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.